आपण घनमूळ कसे काढायचे. आता हे पहिलं उदाहरण आहे. पहिल्या उदाहरणामध्ये 74,088 कशाचा घन आहे. मग यासाठी आपला घनाच्या एककस्थानी 8 आहे, तर मग संख्येच्या म्हणजे घनमुळाच्या एककस्थानी कोणता अंक आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. जर घनाच्या शेवटी 8 अंक आहे, एककस्थानी 8 आहे, तर घनमुळाच्या एककस्थानी अंक हा 2 असतो, हे आपण यापूर्वी पाहिलेलं आहे. मग 2 लिहायचा. आता जसं वर्गमूळ काढण्यासाठी आपण दोघांचा एक गट करून तो थोड्या वेळासाठी ती संख्या नाही असं समजत होतो. आता घनमूळ काढताना शेवटचे 2 अंक थोड्या वेळासाठी बाजूला ठेवायचे. बाजूला ठेवले, राहिले काय 74. आता हा 74च्या आधी आता घन कोणता आहे हे आपल्याला माहित पाहिजे. 74च्या आधी घन जो आहे तो आहे 4 चा घन. 4 चा घन 64 आहे. मग हा जो 4 चा घन आहे, मग हा 4 जो आहे तो या 4 या 2 ला जोडून द्यायचा. हे झालं त्याचं उत्तर. म्हणजे 74,088 चा घन आहे. आता आहे बघा, या ठिकाणी 50,653 ही संख्या कोणत्या संख्येचा घन आहे. मग आपल्याला माहिती आहे की ज्यावेळी एखाद्या संख्येचे एककस्थानी 3 असेल तर त्या संख्येचे एककस्थानी तिकडे 7 असतो, हे आपल्याला माहित आहे. मग शेवटचे 3 अंक आपण सोडून देतो आणि 50च्या आधी घन कोणत्या संख्येचा आहे. मग 50च्या आधी जो आहे घन जो आहे तो 27 घन आहे, तो 3 चा घन आहे. म्हणजे या ठिकाणी 50,653 ही संख्या 37 चा घन आहे. त्यानंतर या ठिकाणी पाहूया, एखाद्या संख्येच्या घनाच्या शेवटी 1 येतो. मग घन करताना एखाद्या संख्येच्या शेवटी 1च असायला पाहिजे. मग शेवटचे 3 अंक सोडले, उरले काय 1030 संख्या. 1030 या संख्येच्या आधी जो घन आहे 1000, तो 1000 आहे 10 चा घन. 10 चा घन तो अलीकडे जोडायचा. म्हणजे याचा अर्थ आहे की ही जी संख्या आहे ही संख्या 101 चा घन आहे. आता हे उदाहरण पाहूया की आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये 1 ते 30 पर्यंत वर्ग पाठ असावेत, 1 ते 20 पर्यंत घन पाठ असावेत आणि 1 ते 10 पर्यंत प्रत्येकाच्या चौथ्या घाताची किंमत माहिती असायला हवी. मग यामध्ये पाहिलं की हा 2744 14 चा घन आहे. मग या पद्धतीने उत्तर कसं काढायचं. मग आपल्याला माहिती आहे एखाद्या घनाच्या शेवटी 4 असेल तर त्या संख्येच्या शेवटी सुद्धा 4च असतो. आणि मग 3 अंक जर सोडले हे, तर 2 च्या आधी कुणाचा घन आहे 1 चा घन 1 आहे, तो 1 जोडला आहे. म्हणजे याचा अर्थ 2744 जो आहे तो 14 चा घन आहे. अशा प्रकारे आपल्याला ही घन मूळ कसं ओळखणं हे आपण पाहिलं. त्याच्या अगोदर वर्गमूळ कसं शोधायचं हे आपण पाहिलं. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.